नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही ठळक घडामोडी. देवेंद्र फडणवीस नाळ ओळखणारे मुख्यमंत्री. कोकणवासियांसाठी मदत मिळणार, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नवीन विधायक, 10% सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करता येणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. बारामतीची निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. निवडणुकीआधी बारामतीकरांच्या भेटी घेतोय. निवडणूक बिनविरोध करणं लोकशाही विरुद्ध. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर घ्या. लक्ष्मण हाकेंची पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया. दादांना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार. ॲक्सिडेंट प्रकरणावर अद्याप प्रश्नचिन्ह का. रोहित पवार यांचा सरकारला सवाल. महाराष्ट्रात गॅस टंचाई प्रश्नावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला, मात्र मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता पळ काढला. मंत्री छगन भुजबळांनी निवेदन केलं, पण वस्तुस्थिती न मांडता लपवण्याचं काम केलं. नाना पटोलेंचे अधिवेशनात आरोप. रत्नागिरीत माजी नगरसेविका संपदा तळेकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत निलंबन. सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबन. मुंबई क्लीन लीग स्पर्धेची घोषणा. स्पर्धेसाठी सोशल मीडियाद्वारे नोंदणी प्रक्रिया. सर्वांनी सहभाग नोंदवण्याचं अभिनेता अक्षय कुमारचं आवाहन. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचं वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. मुख्यमंत्र्यांसमोर कोकणातील आंबा काजूच्या नुकसान भरपाईची मागणी. सुनील तटकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा. वाशिममध्ये विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय भेटीचं आयोजन. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणाची संधी. उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, मंदिर परिसर तसंच अग्निशमन विभाग अशा विविध ठिकाणांना भेट. कोकण रेल्वेची विना तिकीट प्रवाशांविरोधात मोहीम. फेब्रुवारीत 2,41,00,000 रुपयांचा दंड वसूल. 4,54,000 विना तिकीट प्रवासी सापडले. माहेरखेड्यात कांद्याच्या शेतात गांजाची अवैध लागवड उघड. 85,000 मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या सेन गावात एकावर गुन्हा दाखल. पहिलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 9 मार्च रोजी झाला होता गोळीबार. पुण्यात सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये 15 वर्षीय मुलीवर तिघांकडून अत्याचार. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार. मूर्तिजापूर नगर परिषदेत कर्मचाऱ्यांचा संताप. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर मारहाणीचा आरोप. शासकीय कंत्राटदारावर गंभीर आरोप. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. संगमनेरमध्ये 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला. 11 वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचं उघड. संगमनेरच्या वडगाव पान गावातील धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ. इथेनॉलनं भरलेला टँकर करूळ घाटात उलटला. चालक गंभीर जखमी. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. धुळ्यात बसला भीषण आग. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. पासिंगसाठी निघालेल्या शिवशाही बसला आग. खारघर रेल्वे स्टेशनवर महिलेची ट्रेन समोर उडी. जागीच मृत्यू. ओळख पटवण्याचं काम सुरू. हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प. घटनेमुळे परिसरात खळबळ. पेट्रोलची टाकी फुल करणं पडलं महागात. बीडच्या दारूरमध्ये उष्णतेमुळे पेट घेत दुचाकी खाक. छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश कॉलनीत घराला आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेनं आगीवर नियंत्रण. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या होत्या काही विशेष घडामोडी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी. सत्याच्या पाठी. बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.